बायको घरी नाहीये म्हणून प्लीज इग्नोर डॅश. सो ऍक्च्युली मागच्या वेळी म्हणजे जेव्हा फर्स्ट डे होतं आपलं राईडचं, साऊथ इंडियन राईडचं, त्या टाइमला तुम्ही बघितलं असेल की ओरेझो शूजचं कसं वाट लागलेलं. जर तुम्ही बघितलं नसेल तर मग तुम्ही इथे वरती देऊन टाकतो मी, बघा तुम्ही. सो दिस इज अनबॉक्सिंग ऑफ क्लँक क्लॅन समथिंग क्लॅन करून शूजचं. काल 2 दिवसा अगोदर मी ऑर्डर केलेलं ते, आणि आता म्हणजे ऍक्च्युली ते 30 तारखेला येणार होतं आणि आज आहे 29. एक दिवसा अगोदरच येऊन गेलं ते. सो चला इथे अनबॉक्सिंग करूया. ब्ल्यू कार्ड वरनं आलेलं म्हणून काय डायरेक्ट हे नाही, आणि दिस इज नॉट अ स्पॉन्सर्ड व्हिडिओ टू बी व्हेरी फ्रँक. हे विकत घेतलेलं आहे, डिस्काउंट चाललेलं म्हणून मी उचललं. सो अनबॉक्सिंग करूया. बाय द वे दिस इज फर्स्ट टाइम 4K 30 FPS मी यूज करतोय फ्रंट कॅमेरा OnePlus 12. असं दिसतं बॉक्स. असं काहीतरी दिसतो बॉक्स. ठीक आहे, थोडस दाबलं गेलंय, बट आय गेस असंच आहे. असंच आहे. पॅकिंग इज नाईस, पॅकिंग चांगलं आहे ऍक्च्युली. स्मेल मस्त आहे एकदम. तर हे काय आहे? हे नॉट रिफंडेबल इफ रिमूव्ह. ओके, तर हे ट्राय करेपर्यंत हे ठेवायला लागेल आपल्याला. अँड बाय द वे दिस इज वॉटरप्रूफ. मी मुद्दाम वॉटरप्रूफ घेतलेलं, बट आता किती वॉटरप्रूफ आहे किती नाहीये ते तर आपल्याला राईडवरती समजेल. आणि राईड इज नॉट दॅट फार, म्हणजे नेक्स्ट राईड म्हणजे आता हे सिरीज तर संपल्यानंतरच मग मी राईड करेन, बट कधी करेन मे बी नॉट दिस इयर, बट ऑलमोस्ट आता 2-3 दिवस राहिले हे वर्ष संपण्यासाठी. सो दिस इज क्लँक स्काउट. ह्याच्यावर स्टेल्ट पण होतं. तेही ऍक्च्युअली दोघांमध्ये एवढं जास्त डिफरन्स मला समजलं नाही. सो दॅट्स वाय मी बोललो की हे जरा स्वस्तातले तेच घेऊया. आणि कसं आहे, आपलं बजेटच सगळं असतं. आणि ह्याला म्हणजे आहे D30 समथिंग आहे. आता किती ते ऍक्च्युअल मध्ये वर्क करतं म्हणजे कुशनिंग आहे. इथे स्टील टो आहे म्हणजे जे आहे कडक. मागे रिफ्लेक्टर आहे, साईडला पण प्रोटेक्शन आहे. सोल पण चांगला आहे, सोल पण एकदम म्हणजे आहे, चांगला आहे. सो हे दोन्ही याच्यामध्ये. आणि स्क्युअर्स कोण स्कॅन गिव्ह इट ऑरेंज. यांनी ऍक्च्युली हे D30 मध्ये भरपूर त्या लोकांनी म्हणजे हे केलंय, मार्केटिंग केलंय त्याचं. तर ऍक्च्युली राईड मध्ये समजेल की हाऊ इट इज इफिशियंट ऑर नॉट. आणि ह्याच्यामध्ये काय दिलंय, सिलिकॉन आहे आणि हे एक्स्ट्रा लेस दिलेत, विच इज गुड. हे चांगलं आहे म्हणजे दिस इज नाय वेल डन. आय एम व्हेरी स्केप्टिकल की मी लेस वापरू की नको, कारण लेस म्हणजे क्लोजिंग साठी सारखं घाला काढा, लेस लावा जरा हे. आणि पहिले ओराचं कसं म्हणजे जरा हे टाकायचं आणि याच्यात वेलक्रो होतो, वेलक्रो लावून तुम्ही क्लोजर करू शकता. नाही त्यामध्ये आहे तसं, तर बघूया आता. सो अरे आता सॉक्स नाहीये माझ्याकडे, आय गेस सॉक्स नाही, बिना सॉक्सच वापरायला लागेल. बापरे, खूपच मेहनत आहे ह्याच्यामध्ये. तर हे कशाला ठेवलंय? अच्छा, हे ते अटकवायला दिले वाटते.
आय डोंट नो दिस इज द करेक्ट वे, पण हे वाटेल त्याच्यामध्ये अडकवायचं म्हणजे रायडिंगमध्ये तुमचं प्रॉब्लेम म्हणजे हे होणार नाही. मी थोडंसं एक साईज जास्त मोठं वाढवलेलं. माझं नॉर्मली 8 साईज आहे, UK8, बट मी 9 प्रिफर करतो. कारण कसं आहे की त्याच्यामध्ये थोडंसं रूम भेटतं टोसाठी आणि कम्फर्ट लेवल थोडंसं जास्त असतं. तो आता कम्फर्ट लेवल आहे चांगलं आणि कुशनिंग छान आहे याच्या, म्हणजे असं आता सॉक्स घातल्या नाही मी, तर कुशनिंग जरा चांगलं वाटायला लागलं ह्याचं. हे जरा बरं आहे. हे ते थोडंसं मेहनत आहे हे सगळं आत घालण्यामध्ये आणि याच्यामध्ये, बट इट्स म्हणजे स्नीकर्स सारखं आहे, पण टेक्निकली दिस इज द बूट्स, दिस इज नॉट नॉर्मल हे. आणि ठीक आहे यार, म्हणजे आय वॉज लुकिंग फॉर लॉंग ह्याच्यामध्ये, बट हे छान आहे. इथे पण काहीतरी प्रोटेक्शन आहे, या साईडला एवढं काय प्रोटेक्शन नाही आहे, पण हे इथे सील टो आहे चांगल्यापैकी. आणि इथे हे ॲब्रेसिव्ह रेजिस्टन्स समथिंग, याच्याने कसं की हे गिअर शिफ्ट करताना करतं, पण आपल्याला काय रॉयल एनफिल्डसाठी गरज नाही आहे, आपण फुटनेच आपण करू शकतो. दिस लुक नाईस. सो आता जेव्हा राईड असेल आपण तेव्हा वापरूया हे, आणि तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये ह्याचं काय म्हणजे किती युजफुल आहे काय नाही आहे ते समजेल आपल्याला. दिस आय गॉट अराउंड विथ डिस्काउंट 4786 रुपीज समथिंग. मला लक्षात नाही आहे, मी तुम्हाला खाली देऊन टाकेन. दिस इज नॉट अ पेड प्रमोशन, हे म्हणजे विकतच घेतलंय. तर मग ह्याच्यामध्ये मग मी लास्टला ह्याचं लिंक पण देऊन टाकेन, ॲमेझॉन लिंक देऊन टाकेन. म्हणजे जर तुमचं बजेट कमी असलं तर तुम्ही हे वापरू शकता. बाकी काय तुमचं काय तुम्ही